आज दुपारी JSW जे पोर्ट आहे त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं काम चालू असताना येथील मर्कॅप्टन गॅसची गळती थोड्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याच्यापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर असलेले माध्यमिक विद्यामंदिर जयगड आणि कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड येथील विद्यार्थ्यांना थोडासा त्याचा त्रास होऊ लागला. त्यांना आता आपण सिव्हिल हॉस्पिटल आणि काही प्रायव्हेट ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे. तर एकूण 53 मुली आहेत, एक महिला आणि 6 मुलं असे 60 लोकांना थोडासा त्रास झालेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार हॉस्पिटलमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि 58 हे सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी इथं आहेत, दाखल आहेत. त्यापैकी 3 ICUमध्ये आहेत. आता मी मगाशी जाऊन आलो, 2 मुली त्या व्यवस्थित स्टेबल आहेत आणि डॉक्टरांना विचारलं होती काय शिफ्ट करायची गरज आहे का, त्यांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे. तर त्या व्यवस्थित म्हणजे स्टेबल आहेत. आणि प्रशासनानं अजून काय जर कुणाला गावामध्ये सुद्धा पथक आम्ही पाठवलेलं आहे की अजून कुणाला काय त्रास होतो आहे का, तर तपासणी चालू आहे. जर त्यांना आणायचं असेल तर त्यांना आणण्याची पण आपण तयारी ठेवलेली आहे. आणि इथंसुद्धा जर एक्स्ट्रा कुणाचं अजून ॲडमिशन करायचं लागलं आपल्याला तर बेडची पुरेशी व्यवस्था प्रशासनानं केलेली आहे. आणि इथले जे आसपासचे मेडिकल्स आहेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की याच्यात मेडिकल कुणाला जर मेडिसिन मागायला आलं तर कुणाला अडवू नका, त्याचं जे क्रेडिटवरती द्या आणि त्याचा जो खर्च आहे तो प्रशासनामार्फत केला जाईल. कंपनीशी काय बोलणं झालं किंवा अधिकारी? कंपनीचं अजून काही नाही. आम्ही आता सध्या आमचे प्रमुख हे आहे, हे सध्या उपचार ह्या विद्यार्थ्यांचा करणं हे प्राथमिक आमचं सध्या हे आहे.